Hello student, welcome all of you. I am Mr. D.R. Mane from VVIT PAL Mechanical Department. This is our course is Mechanical Engineering Materials, that is code is 22343. So we have start from last 3 to 4 lectures, that is heat treatment processes. Okay, so in this process, heat treatment processes, we cover annealing. What is heat treatment? What is the purpose of heat treatment process? Okay, why importance of heat treatment is necessary for or necessity or what importance of heat treatment processes? What is the heat treatment processes? That is first one is annealing. Okay, in that full annealing, process annealing. Okay, stress relief annealing, periodizing annealing. We see all these types. Okay, then isothermal annealing. After that, we have seen normalizing process. Okay, of normalizing, then hardening by quenching method. Okay, so what types of quenching medium, that is NaOH solution, NaCl, cold water, mineral oil, vegetable oil, okay, etc. So next is what is the tempering and why tempering is necessary after the hardening. Okay, all that points we have to cover last lecture. Okay, so types of tempering, that is martempering, astempering. What is the meaning of marging? Okay, after that surface hardening, we see surface hardening in surface treatment. So in that first point is first type is flame hardening. We see in last lecture, that is flame hardening. In this lecture we have seen induction hardening. Okay, सो ही सुद्धा एक इंडक्शन हार्डनिंग सुद्धा एक सरफेस हार्डनिंग प्रोसेस आहे. व्हॉट इज द इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस? ओके, समोर तुम्हाला दिसतंय की फ्लेम हार्डनिंग मध्ये आपण काय वापर केलेला आहे. पहिला लास्ट लेक्चरला आपण बघितलेला आहे. फ्लेम हार्डनिंग मध्ये आपण फ्लेम बघितली. ओके, की हिटिंग टॉर्च आहे, टॉर्च थ्रू आपण फ्लेम जनरेट केली आणि त्याच्यानंतर त्याला आपण हार्ड करायचा आहे. ऍक्च्युली सरफेस फक्त वरचा लेअर जो आहे तो हार्ड करायचा आहे, कोर जो आहे तो सॉफ्टच ठेवायचा आहे. तर टॉर्च जो हिटिंग केलेलं त्याच्यानंतर आपण क्वेंचिंग केलं. तर क्वेंचिंग जे आहे त्याच्यानंतर लागोपाठ आपण क्वेंचिंग केलं. ओके, क्वेंचिंग केलं, हिटिंग टॉर्चनं आपण काय केलं, सरफेस जो आहे तो फ्लेम हार्डनिंग केला, हार्ड केला, हिट केला आणि त्याच्यानंतर आपण त्याला क्वेंच केलं. त्यानंतर तो हार्ड सरफेस जो आहे वरचा लेअर जो आहे तो हार्ड झालेला आहे. ओके, सो दिस इज अ फ्लेम हार्डनिंग. आणि आता जे बघणार आहे आपण ते इंडक्शन हार्डनिंग. इन दिस मेथड द सरफेस ऑफ स्टील कॉम्पोनंट इज हिटेड बाय इंड्युसिंग हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट. आता अल्टरनेटिंग करंट तुम्हाला समोर तुम्हाला काय जे समोर तुम्हाला दिसते. ओके, की मटेरियल आहे. ओके, बार मटेरियल आहे किंवा इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्ही पद्धतीने वाइंडिंग केलेलं आहे बघा. ओके, सो त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आपण काय करणार आहे, इंड्यूस करणार आहे. म्हणजे इंडक्टर आहे, इंडक्टर थ्रू आपण त्याच्यात काय करणार आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आणि करंट आपण तिथे काय करणार, जनरेट करणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इमिजिएटली त्याला आपण क्वेंचिंग पण करणार आहे. ओके, द स्टील कंपोनंट इज प्लेस्ड इन द इंडक्टर कॉइल. म्हणजे समोर जे दिसते तुम्हाला ते कॉइल्स आहेत, ते इंडक्टर कॉइल्स आहेत. आणि त्या इंडक्टर कॉइल मधनं आपण करंट आपण जनरेट करणार, हीट जनरेट करणार त्यामध्ये, आणि ती हीट काय होणार, त्या मटेरियल मध्ये पास होणार आहे. याला इंडक्शन हार्डनिंग असं आपण म्हणतोय. ओके, सो in this method the surface of steel component is heated by inducing high frequency alternating current. म्हणजे एसी करंट आपण इथं काय करंट जनरेट करणार आहे, एसी करंट अल्टरनेटिंग करंट आपण हाय फ्रिक्वेन्सीचा जनरेट करणार आहे. अँड इट इज इमिडिएटली फॉलोड बाय क्वेंचिंग. त्याच्यानंतर लगेच आपण क्वेंचिंग सुद्धा करणार आहे, कारण आपल्याला हार्डनिंग करायचं आहे, सरफेस जो आहे तो हार्ड करायचा आहे. The steel component is placed in the inductor coil which is made from one or several turns of copper wire or bar. म्हणजे तुम्हाला ते इंडक्टर वायर, जे इंडक्टर दिसते ते कॉपर वायर आहेत. ओके, तर कॉपर वायरचं काय केलेलं आहे, टर्न्स, सेव्हरल टर्न्स दिसतात त्याच्या, वायर किंवा बार आहेत, सेव्हरल असे टर्न दिसतात तुम्हाला केलेले. द कॉइल हॅज नोझल टू स्प्रे वॉटर
ऑन द सरफेस ऑफ वर्कपीस फॉर क्वेंचिंग. त्याला नोझल न काय करणार आहे आपण, कॉईलला एक नोझल तिथं आपण असे प्रोव्हिजन केलेले आहे की ज्याच्यातून वॉटर स्प्रे केलं जाईल त्या, कारण आपल्याला हार्डनिंग करायचं आहे. हिटिंग झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याला हार्ड करायचं आहे आणि त्यामुळे तिथं क्वेंचिंग करणं गरजेचं आहे, म्हणून स्प्रे वॉटर करणं गरजेचं आहे. ओके. सो हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट इज पास थ्रू द कॉईल विच कॉज हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आता हाय करंट आपण पास केला, हाय फ्रिक्वेन्सीचा करंट पास केला कॉईल मधून पास केल्यानंतर तिथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालं. ओके. सो डेव्हलप विच इज टर्न इंड्यूस हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट इन द सरफेस ऑफ स्टील कंपोनंट. ते समोर दिसते तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड इथं आहे बघा. आपण इथं हाय फ्रिक्वेन्सी जनरेटर आहे, त्याचं कनेक्शन इथं कॅपॅसिटर आहे मध्ये. ओके. त्याच्यानंतर पुढं कनेक्शन आपण इंडक्टरला कनेक्शन दिलेलं आहे, जे कॉपर वायर किंवा बार मटेरियल आहे ते वाइंडिंग केलेलं आहे. आणि वर्कपीस दिसतोय, बार मटेरियल दिसतंय, त्याच्यावर आपण त्या पद्धतीने म्हणजे इथं तुम्हाला थोडक्यात हे जे दिसतंय बघा या पद्धतीने असणार आहे. एखादं मटेरियल आहे, गिअर आहे, इथे तुम्हाला गिअर टीथ दिसतोय किंवा एखादं बार मटेरियल दिसतंय किंवा एक हॉलो असं तुम्हाला हॉलो शाफ्ट म्हणूया किंवा एखादा कॉम्पोनंट आहे जो हॉलो आहे त्याच्यामध्ये आपण असं वाइंडिंग आपण तिथं आपण प्रोव्हाइड करू शकतो, तिथे हीट प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे तिथला आतला सरफेस आहे तो हार्ड पाहिजे, वर्किंग एरिया जो आहे सरफेस जो आहे फक्त तो हार्ड करायचा आपल्याला, त्यावेळी आपण इंडक्शन हार्डनिंग करणार आहे. So, due to electrical resistance of steel, large amount of heat is produced and the surface gets heated to the required temperature. Okay. So, ह्याच्यात काय होणार आहे, हाय टेम्परेचर तिथं डेव्हलप होणार आहे, कारण रेजिस्टन्समुळं तिथं हाय टेम्परेचर डेव्हलप होतं. सो ग्रेटर द फ्रिक्वेन्सी लेझर विल बी द डेप्थ ऑफ हार्ड लेअर. आता जशी फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर लेअर कशा पद्धतीने मिळणार आपण बघूया. ॲट 1000 हर्ट्ज वी गेट डेप्थ ऑफ हार्ड लेअर ऑफ 6.0 मिलीमीटर. 1000 हर्ट्जला 10,000 हर्ट्जला काय होते 2.5 मिलीमीटर पर्यंत आपल्याला डेप्थ ऑफ लेअर मिळते. म्हणजे जसं फ्रिक्वेन्सी आपण काय करत जाणार आहे, वाढवत जाणार आहे, तसं डेप्थ आपल्याला कमी 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 लेअरची मिळणार आहे. ओके. किंवा व्हाईस वर्सा डेप्थ जशी कमी फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जाणार तशी डेप्थ वाढत जाणार आहे. ओके. सो वी गेट 1 lakh hertz we get depth of hard layer of 1.5 millimeter. So high frequency alternating current is generated by following method. Motor generator will develop 1000 to 10,000 hertz. Spark gap oscillator will develop 1 lakhs to 4 lakhs hertz. Okay. And motor generator will develop more than 5 lakh hertz. Okay. आता बघा ॲडव्हान्टेजेस ह्याचे काय, इंडक्शन हार्डनिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघूया. इट इज व्हेरी क्विक, इट टेक लेस दॅन 5 सेकंड टू हीट द सरफेस ऑफ 750 to 800 डिग्री सेल्सिअस. म्हणजे फ्लेम हार्डनिंग आणि इंडक्शन हार्डनिंग यात फरक जर बघितला तर क्विक रिस्पॉन्स तुम्हाला कशात मिळणार आहे, क्विक एकदम ऍक्शन होणार आहे ती म्हणजे इंडक्शन हार्डनिंगला. लेस दॅन 5 सेकंद, 5 सेकंद पेक्षा कमीच्या टाइम मध्येच टेम्परेचर हाय टेम्परेचर जाते ते. तर डेप्थ कॅन बी कंट्रोल बाय कंट्रोलिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ एसी. आणि ही डेप्थ कंट्रोल करायची असेल तर आपल्याला आपण फ्लेम हार्डनिंगला आपल्याला डेप्थ कंट्रोल करायला प्रॉब्लेम होता बघा, डिसएडव्हान्टेज होती ती. ओके. सो इथं काय होणार आहे, मात्र डेप्थ ती कंट्रोल आपण फ्रिक्वेन्सी आपण कंट्रोल करून आपण काय करतोय डेप्थ कंट्रोल करू शकतो. सो व्हेरी थिन हार्ड लेयर्स कॅन बी प्रोड्युस्ड ॲज थिन ॲज 1 mm. म्हणजे कंट्रोलेबल असल्यामुळं आपण काय करू शकतो, अगदी वरचा पातळ जे 1 मिलीमीटर पर्यंतचा लेअर आहे तो थिकनेस अगदी बारीक 1 मिलीमीटर पर्यंत तो सुद्धा आपण काय करू शकतो, हार्ड करू शकतो या प्रोसेसमध्ये, इंडक्शन हार्डनिंग मध्ये. सो ऑटोमॅटिक कंट्रोल्स आर पॉसिबल. आणि नक्कीच ह्याच्यामध्ये त्यामुळं इलेक्ट्रिक असल्यामुळं आणि त्यामध्ये आपण ऑटोमेशन म्हणजे किंवा ऑटोमॅटिक कंट्रोल बसवू शकतो त्याच्यामध्ये. ओके. सो डिसएडव्हान्टेज याचे काही डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत, ते काय आहेत बघूया. सो इक्विपमेंट्स आर कॉस्टली, मेंटेनन्स कॉस्ट इज व्हेरी हाय. नक्कीच इंडक्शन हार्डनिंग आहे, इलेक्ट्रिक सगळे पार्ट आहेत, इलेक्ट्रिक कंपोनंट आहेत, म्हणजे नक्कीच काय असणार आहे, कॉस्टली पण असणार आहे.
फ्लेम हार्डनिंग पेक्षा आणि मेंटेनन्स पण जास्त असणार आहे. सो स्टील्स लेस दॅन 0.4% कार्बन कॅन नॉट बी हार्डन्ड. 0.4% कार्बन जे आहेत म्हणजे आपला कमी कार्बन म्हणजे जो स्टील हायपोइलेक्ट्रिक स्टील मध्ये येतो बघा तो, तर तो आपण काय करू शकत नाही, हार्डनिंग याच्यात करू शकत नाही. हायपर इलेक्ट्रिक स्टील मात्र यात करू शकतोय आपण. सो irregular shapes cannot be hardened easily. इरेग्युलर शेप्स जे आहेत ओके ते इझिली हार्ड करू शकतो आपण, जे फ्लेम हार्डनिंग मध्ये पॉसिबल नव्हतं. ओके, तर हिथं आपण त्या डेप्थ पर्यंत त्या कसाही प्रोफाइल असू द्या प्रोफाइल मध्ये आपण ते वाइंडिंग जर नेलं तर तिथला जो कोर तिथला जो सरफेस आहे तो सरफेस वरचा जो तो काय होऊ शकतो, हार्ड होऊ शकतो आणि कोर तो आपण तिथला सॉफ्ट ठेवू शकतो. ओके, बेनिफिशियल फॉर मास प्रोडक्शन ओनली. ओके, सो मास प्रोडक्शनला हे खूप चांगलं बेनिफिशियल आहे कारण क्विक रिस्पॉन्स आहे. अगदी 5 सेकंदाच्या आतच तुम्हाला 750 to 800 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जात असल्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे आणि मास प्रोडक्शनसाठी खूप चांगला आहे. सो ॲप्लिकेशन पिस्टन रॉड्स, क्रँकशाफ्ट्स, पंप शाफ्ट्स, कॅमशाफ्ट, गिअर्स, ऑटोमोबाईल पार्ट, हे सगळे ऑटोमोबाईलचे कंपोनंट सगळे प्रोडक्ट आहेत इंजिनमध्ये लागणारे, ते सगळे हार्डनिंग जे होतात ते इंडक्शन हार्डनिंग मध्ये केले जातात. ओके, ही ट्रीटमेंट प्रोसेस त्याला जे हार्डनिंग आहे ती इंडक्शन हार्डनिंग आहे, लक्षात ठेवा. सो हे तुम्हाला दिसतंय का इंडक्शन हार्डनिंग कशा पद्धतीने इंडक्शन हार्डनिंग करतात. कॉपरच्या कॉईल आहेत. ओके, आणि कॉईल त्या कंपोनंटच्या भोवती काय केलंय, इंड्यूस केलेलं आहे, तिथं करंट इंड्यूस केलेला आहे आणि रेजिस्टन्स मुळे तिथं काय होते, हीट डेव्हलप होते. ओके, तुम्हाला समोर दिसते पिक्चर मध्ये इंडक्शन हार्डनिंग. सो नेक्स्ट वन इज अ case hardening. It is the process of increasing the hardness of surface of steel component by introducing carbon and nitrogen into the surface. बघा काय करणार आहे, कार्बन आणि नायट्रोजन च्या माध्यमातून आपण काय करणार आहे, सरफेस ऑफ स्टीलचा सरफेस आहे तो इन्क्रीज, त्याचा हार्डनेस काय करणार आहे, स्टीलचा सरफेस तो हार्ड करणार आहे. There are three important types of case hardening: arc carburizing, nitriding and cyaniding. आता बघा केस हार्डनिंग मध्ये 3 टाइप आहेत. ओके, केस हार्डनिंग मध्ये 3 टाइप आपण बघणार आहे. एक म्हणजे पहिली मेथड आहे ती कार्बोरायझिंग थ्रू आपण काय करणार आहे ते हार्ड करणार आहे. दुसरं म्हणजे नायट्रायडिंग आणि तिसरं म्हणजे सायनायडिंग. ओके, समोर पिक्चर मध्ये दिसते मला स्टील रॉड आहे, त्याच्यावर इकडे फ्लेम आहे, गॅस एअर कंट्रोल फ्लेम जनरेट केलेली आहे आणि फायर ब्रिक्स आहेत. ओके, तिथं ठेवलेले आहेत. ह्याच्यामुळे काय होणार आहे, केस हार्डनिंग होणार आहे. आता कार्बोरायझिंग पहिली आपण मेथड केस हार्डनिंग मधली बघूया. पहिली इंट्रोडक्शन इज कार्बोरायझिंग. सो इट इज अ हीट ट्रीटमेंट प्रोसेस. महत्वाचं पहिला सुरुवात काय, ही एक हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे. इन्क्रीजिंग कार्बन ऑन द सरफेस ऑफ आयर्न ऑर स्टील फॉलोड बाय हीट ट्रीटमेंट. म्हणजे इथं काय केलं जातं, केस कार्बोरायझिंग मध्ये कार्बन डिपॉझिट केलं जातं किंवा कार्बन तिथं इन्क्रीज केलं जातं आयर्न आणि स्टील मध्ये आणि त्यावेळी त्याच्यावर हीट ट्रीटमेंट केली जाते. Absorb carbon liberated when the metal is heated in the presence of carbon bearing materials. Carbon bearing materials can be charcoal, carbon monoxide, carbon gases. तिथं जे मटेरियल डिपॉझिट होणार आहे किंवा जमा होणार आहे ते म्हणजे त्यामध्ये चारकोल, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन गॅसेस अशा पद्धतीने तिथं कार्बन काय होणार आहे, ऍब्सॉर्ब होणार आहे तिथं. ओके, आता कार्बोरायझिंग कशा पद्धतीने केलं जातं, पहिलं म्हणजे गॅस कार्बोरायझिंग, व्हॅक्युम कार्बोरायझिंग, पॅक कार्बोरायझिंग अँड लिक्विड कार्बोरायझिंग. ओके, असे 4 टाइप आहेत, गॅस, व्हॅक्युम, पॅक अँड लिक्विड. वाय कार्बोरायझिंग यूज, आता कार्बोरायझिंग का गरजेचं आहे, कार्बोरायझिंग का करायचं, तर इट इज यूज टू इन्क्रीज डक्टिलिटी, टफनेस, हार्डनेस, स्ट्रेंथ. इट इज ऑल्सो यूज टू रिलीव्ह इंटरनल स्ट्रेसेस. म्हणजे ह्या सगळ्या, एक तर स्ट्रेस रिलीव्ह करायचा आहे मटेरियल मधला, त्यानंतर डक्टिलिटी वाढवायची आहे, टफनेस वाढवायचा आहे, मटेरियल हार्ड पण पाहिजे आहे तुम्हाला, स्ट्रेंथ चांगली पाहिजे आहे. या सगळ्या गोष्टी कार्बोरायझिंग केल्यानं होऊ शकतात.
त्यातले पहिले मेथड आता कार्बोरायझिंग मधले पॅक कार्बोरायझिंग. The steel components are packed in a steel iron box filled with 60% carburizing medium, wood, charcoal आणि bone. म्हणजे हे wood, charcoal, bone हे कार्बोरायझिंग मीडियम म्हणून आपण वापरणार आहे. आणि 40% एनर्जायझर म्हणजे सोडियम कार्बोनेट आणि बेरियम कार्बोनेट. तो आपण हीट कार्बोरायझिंग टेम्परेचर बघा आता इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला. Entire box is heated to 900 degrees to 900 degrees Celsius to 950 degrees Celsius for 5 to 6 hours and then the box is quenched to cold liquid medium. म्हणजे हा बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये काय केलंय कॉम्पोनंट आत ठेवलेला आहे. ओके, त्या कॉम्पोनंट ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला तिथं दिसतंय तुम्हाला ह्याच्यामध्ये की गॅसेस आहेत बघा. त्याच्यामध्ये गॅस फिल्ड आहे आणि तर चारकोल, वूड, बोन हे सुद्धा त्याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये पहिला तो लेअर आणि त्याच्या आतमध्ये काय केलं आपण कॉम्पोनंट आपला ठेवलेला आहे. ओके, आता हा एंटर बॉक्स काय करायचा हीट करायचा आहे 900 ते 950 डिग्री सेल्सिअस पर्यंत. अशा किती टेम्परेचरला किती वेळ ठेवायचा आहे 5 ते 6 तास आपण तो ठेवायचा आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला ते क्वेंच करायचं आणि हार्ड पाहिजे ना आपल्याला. त्यामुळे तो कोल्ड लिक्विड मीडियम मध्ये तो बॉक्स लगेच आपण क्वेंच करायचा आहे. ओके, त्यानंतर आहे आता हा झाला सॉरी त्या बघा पॅक कार्बोरायझिंग. हीट टू कार्बोरायझिंग टेम्परेचर हीट पार्ट टू बी कार्बोराइज्ड बघा सी दिसते तिथे तुम्हाला आत ग्रीन कलरचा तो पार्ट आहे. त्यानंतर ऍक्टिव्हेटेड चारकोल दिसते तुम्हाला लेयर चारकोल सगळे कोळसा जो आहे तो साईडनं त्याच्या सगळा फिल केलेला आहे. ओके, त्यानंतर सील्ड स्टील कंटेनर. आता हा कंटेनर तो सील आहे पूर्ण, त्याला कुठंही गॅप नाही आहे किंवा कुठंही हे नाही तुम्हाला ओपन दिसणार नाही. ओके, सो टोटली पॅक असा आहे तो म्हणून याला पॅक कार्बोरायझिंग म्हणतो आपण. पूर्ण पॅक करणार आहे ते बॉक्स. ओके, पॅक कार्बोरायझिंग मध्ये पॅक केलेला असतो. नंतर हीट देणार आपण कार्बन मोनॉक्साईडचा आत काय आहे अजून गॅस कार्बन मोनॉक्साईड आहे. ओके, त्या कॉम्पोनंटच्या भोवती आणि मग आपण तिथे त्यात कॉम्पोनंट तो सगळा तो इन्सर्ट केलेला आहे. बॉक्स आपण पॅक केलेला आहे आणि त्याच्यानंतर सी मीन्स कार्बन ऑन द सरफेस ऑफ द पार्ट. आता त्या पार्टवर कार्बन डिपॉझिट व्हायला सुरुवात झालेली आहे. CO मीन्स कार्बन मोनॉक्साईड गॅस दॅट इज सर्क्युलेटेड अराउंड द पार्ट. कार्बन मोनॉक्साईड सर्क्युलेट होणार त्या पार्टच्या भोवती. ओके, सो आपण त्याला हीट टू कार्बोरायझिंग टेम्परेचर नंतर हीट आपण त्या बॉक्सला द्यायला सुरुवात केलेली आहे. पॅक कार्बोरायझिंग. आता ॲडव्हान्टेज बघा फॉर लो व्हॉल्यूम प्रोडक्शन इट इज इकॉनॉमिक. एकदम कमी प्रोडक्शन असेल तर हे खूप इकॉनॉमिकल आहे तुमच्यासाठी. सर्टन कंपोनंट्स आर हीट ट्रीटेड बाय दिस मेथड इकॉनॉमिकली. काही कंपोनंट आहेत ते खूपच इकॉनॉमिकल खूप स्वस्त पडतात ह्या मेथडनं हार्डनिंग करणं. कॅन बी डन इन एनी फर्नेस. ओके, कुठल्याही फर्नेस मध्ये तुम्ही फक्त जस्ट तो फर्नेस चालू करायचा आणि हा बॉक्स तिथं ठेवायचा आहे. मग असं काही नाही कुठल्याही फर्नेस मध्ये तुम्ही हीट करू शकता. प्रोसेस इज सेफ, लेस कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, नो नेसेसिटी ऑफ स्पेशल स्पेस फॉर कार्बोनाइज्ड component. It does not require special controlled atmosphere. कुठलंही असं स्पेशल ह्याला असंच अटमॉस्फिअर पाहिजे तसं पाहिजे अशा पद्धतीने नाही की त्याला एक स्पेसिफिक असं कुठलंही हे नाही की कंट्रोल्ड कुठल्याही ह्याच्यात तुम्ही ते अटमॉस्फिअर मध्ये तुम्ही या पद्धतीचं तुम्ही एखादा फर्नेस असेल त्या फर्नेस मध्ये तुम्ही तो बॉक्स फक्त जस्ट इमर्स करायचा किंवा इन्सर्ट करायचा किंवा ठेवायचा पुट करायचा. सो लेस कॅपिटल इन्व्हेस्टमेंट पण एकदम कमी आहे. सेम फर्नेस कॅन बी युज्ड फॉर फर्नेस नॉर्मलायझिंग अॅनिलिंग स्ट्रेस रिलिव्हिंग. आणि ह्याच फर्नेस सेम आपण अॅनिलिंग साठी वापरू शकतो. नॉर्मलायझिंग स्ट्रेस रिलिव्हिंग म्हणजे कुठल्याही फर्नेस मध्ये तुम्ही हे प्रोसेस पॅक कार्बोरायझिंग आपण करू शकतो. So disadvantage of carburizing time is long, no control on case of carburizing, not suited for direct quenching. एक तर टाइम जास्त लागणार आहे. कंट्रोल केस कार्बोरायझिंग मध्ये आपण कंट्रोल काय करू शकत नाही, त्याच्यावर काही कंट्रोल आपल्याला ठेवता येत नाही की अशाच पद्धतीने लेयर फक्त आपल्याला एखादा कार्बोराइज करायचा हार्ड करायचा आहे किंवा किती डेप्थ आपल्याला कंट्रोल करायचं असं काय कंट्रोल करू शकत नाही. नॉट सुटेड फॉर डायरेक्ट क्वेंचिंग. प्रोसेस इज डर्टी अँड डस्टी. प्रोसेस कशी थोडी कार्बोराइज्ड होणार त्यामुळे नक्कीच
डस्ट खूप असणार आहे, चारकोल वगैरे असल्यामुळे तिथं, आणि बॉक्स पॅक असल्यामुळे त्याच्यामध्ये डर्टी आणि डस्टी असा प्रोसेस आहे. लोडिंग अँड अनलोडिंग ऑपरेशन रिक्वायर्स कन्सिडरेबली फ्लोअर स्पेस अँड टाइम. लोडिंग किंवा अनलोडिंग जे आहे ते ते कन्सिडरेबली फ्लोअर स्पेस म्हणजे चांगला त्याला स्पेस तसा पाहिजे आपल्याला लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी, तो बॉक्स ठेवण्यासाठी फर्नेसमध्ये, आणि टाइम पण खूप थोडासा लागणार आहे त्यामध्ये. हे याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. आता त्यानंतर पॅक कार्बोरायझिंग नंतर गॅस कार्बोरायझिंग बघूया. गॅस कार्बोरायझिंग मध्ये काय होतंय? इन गॅस कार्बोरायझिंग द component are heated to a temperature between 850 to 1000 degrees Celsius in the carbon rich natural gas, methane, propane, butane gas, ओके, इन atmosphere. आता बघा, गॅस कार्बोरायझिंग मध्ये आपण गॅस जो वापरणार आहे तो मिथेन, प्रोपेन आणि ब्युटेन आहे. टेम्परेचर 850 टू 1000 डिग्री सेल्सिअस आपण इन द कार्बन रिच नॅचरल गॅस, ओके, तिथपर्यंत अटमॉस्फेअर पर्यंत आपण ठेवणार आहे. कार्बन डिफ्यूज इन टू सरफेस ऑस्टेनेटिक लेयर्स. गॅस कार्बोरायझिंग इज युज्ड फॉर द मास प्रोडक्शन ऑफ कॉम्पोनंट्स अप टू 1 मिलीमीटर डेप्थ डीप. 1 मिलीमीटर डीप करायचा आहे कॉम्पोनंट, आणि जिथं मास प्रोडक्शन आहे तिथंच आपण गॅस कार्बोरायझिंग करतोय, ओके, किंवा गॅस कार्बोरायझिंग वापरायचं. सो गॅस कार्बोरायझिंग मध्ये बघा, मटेरियल फ्लो, प्रीहीट, हीट टू, प्रीहीट टू, बूस्ट वन, बूस्ट टू, डिफ्युजन, अशा पद्धतीने टेम्परेचर रेंज आपण ठेवणार आहे. 800 डिग्री सेल्सिअस आहे, त्यानंतर परत प्रीहीट करायचं 930 डिग्री सेल्सिअसला, परत 930 डिग्री सेल्सिअसला, परत 930 डिग्री सेल्सिअसला. कार्बन तिथं डिपॉझिट होत गेलेला आहे 0.6%, 1.1, 1.1, परत नंतर 840 डिग्री सेल्सिअसला 0.8% कार्बन, आणि त्यानंतर क्वेंचिंग करणार आहे, ओके. तर गॅस कार्बोरायझिंग ऍडव्हान्टेज काय आहेत बघा. सरफेस कार्बन कंटेंट्स अँड केस डेप्थ कॅन बी कंट्रोल्ड बाय ॲक्युरेटली. इट इज मच क्लीनर अँड मोर एफिशियंट मेथड. आता याच्यामध्ये केस डेप्थ जी आहे, जी आपण पॅक कार्बोरायझिंग आपण कंट्रोल करू शकत नव्हतो, पण गॅस कार्बोरायझिंग मध्ये आपल्याला करता येऊ शकते. फर्नेस अँड गॅस जनरेटर आर एक्सपेन्सिव्ह. याचा स्पेशल जो फर्नेस आहे किंवा गॅस जनरेटर आहे तो महागाच आहे, आणि हँडलिंग करण्यासाठी हँडलिंग ऑफ फायर हजार्ड अँड टॉक्सिक गिअर्स इज डिफिकल्ट. म्हणजे थोडस गॅसेस असल्यामुळं इथं प्रोपेन, ब्युटेन असे नॅचरल गॅसेस जे असल्या वापरल्यामुळं किंवा फायर हजार्डसचा धोका थोडा याला हँडलिंग मध्ये होण्याची शक्यता आहे, म्हणून थोडस हे डिसएडव्हान्टेज आहेत गॅस कार्बोरायझिंग. तिसरा टाइप आहे तो लिक्विड कार्बोरायझिंग. लिक्विड कार्बोरायझिंग मध्ये काय करतो आपण? स्टील कंपोनंट आर इमर्स्ड इन अ मोल्टन साल्ट बाथ ऑफ कार्बोरायझिंग मीडियम, सोडियम सायनाइड अँड सोडियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराइड, ओके. म्हणजे एक सोल्युशन आहे, सोडियम सायनाइड आहे, त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराइडचं सोल्युशन आहे. त्या सोल्युशन मध्ये आपण हे इमर्स करणार आहे कंपोनंट, स्टील कंपोनंट, ओके. हे मोल्टन साल्ट बाथ आहे, त्याच्यामध्ये कार्बोरायझिंग मीडियम जो आहे तो आहे सोडियम सायनाइड, सोडियम कार्बोनेट, सोडियम, आणि मेंटेन त्याचं टेम्परेचर काय करणार आहे आपण? हीट करणार आहे ते 870 टू 925 डिग्री सेल्सिअस फॉर 5 to 60 मिनिट्स डिपेंडिंग ऑन द डेप्थ ऑफ केस, हार्ड केस रिक्वायर्ड. कशी डेप्थ किती लागणार आहे केसची, किती डेप्थ पण लागणार आहे त्याच्याप्रमाणे आपण टेम्परेचर रेंज ठेवायचे, आणि पिरियड जो आहे तो वाढवत त्या पद्धतीने न्यायचा आहे. 5 to 60 मिनिट पर्यंत आपण ते त्या पद्धतीने हीट आपण ते करू शकतो, ठेवू शकतो, ओके, त्या टेम्परेचरला. मोअर कार्बन अँड लेस नायट्रोजन आर ऍडेड टू द सरफेस. यामध्ये कार्बन खूप मोठ्या प्रमाणात इथं सरफेसवर ऍड होणार आहे, नायट्रोजन कमी होणार आहे. हार्ड केस अप टू 6.25 mm कॅन बी ऑप्टेन. आपल्याला मॅक्झिमम आपण हार्ड करू शकतो याच्यामध्ये डेप्थ 6.25, 6.25 मिलीमीटर डेप्थ पर्यंत आपण केस जे आहे ते हार्ड आपण करू शकतो. ऍडव्हान्टेज, युनिफॉर्म हिटिंग, लेस डिस्टॉर्शन ऑफ वर्क. युनिफॉर्म सगळीकडनं थ्रूआउट असं हिटिंग होणार आहे याच्यामध्ये, लेस डिस्टॉर्शन ऑफ वर्क, पॉसिबिलिटी ऑफ डायरेक्ट क्वेंचिंग फ्रॉम द बाथ, ओके. हिटिंग इज फास्टर अँड युनिफॉर्म दॅन पीक कार्बोरायझिंग. पॅक कार्बोरायझिंग पेक्षा याच्यामध्ये हिटिंग फास्ट होणार आहे. टाइम रिक्वायर फॉर हिट म्हणजे रिड्यूस, टाइम खूपच कमी यात लागणार आहे या प्रोसेससाठी. सुटेबल फॉर स्मॉल अँड मिडियम साईज पार्ट. स्मॉल आणि मिडियम साईज पार्ट असेल, आणि इमर्स करायचं आपल्या लिक्विडमध्ये, त्यामुळे स्मॉल आणि एक मिडियम साईजचे पार्ट्स असतील त्यासाठी उपयुक्त आहे. डिसअडव्हान्टेज, यूज ऑफ पॉयझनस साल्ट, सो इट रिक्वायर केअरफुली ऑपरेशन इन द प्रेझेन्स ऑफ फ्युम्स. ह्यामध्ये हे होण्याची शक्यता आहे की पॉयझनस असं साल्ट असल्यामुळे, हे सोल्युशन असल्यामुळे
तिथं फ्युम्स होण्याची शक्यता म्हणजे तिथं केअरफुली आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. रिस्क ऑफ एक्सप्लोजन, इथं एक्सप्लोजन होण्याची शक्यता जास्त आहे. ओके, रिस्क आहे. सो ऍप्लिकेशन काय सुटेबल फॉर मास प्रोडक्शन इन थिन केस इन स्मॉल अँड मिडियम साईज कॉम्पोनंट. अगदी बारीक असतील कॉम्पोनंट्स, थिन असे कॉम्पोनंट्स किंवा स्मॉल मिडियम साईजचे, तर तिथं आपण मास प्रोडक्शनसाठी आपण वापरू शकतो. दिस इज अ लिक्विड कार्बोरायझिंग प्रोसेस. सो ह्या ज्या आज आपण बघितल्या, आता आपण थोडंसं रिव्हिजन. आजच्या आपण प्रोसेस, आजचं जे लेक्चर आहे याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी बघितल्या. तर सुरुवातीला आपण बघितलं इंडक्शन हार्डनिंग. ओके, इंडक्शन हार्डनिंग मध्ये बघितलं की कॉपर वायर, कॉपर ट्यूब आपण काय करणार आहे, वाउंड करणार आहे किंवा कंपोनंटच्या भोवती, किंवा तिथं ते आपण इंटरनली त्याच्यामध्ये ते प्रोव्हाइड करणार, जेणेकरून तिथं आपण हीट करू शकतो. ओके, त्याला केस हार्डनिंग आपण बघितलं. त्याच्यानंतर इंडक्शन हार्डनिंग नंतर आपण बघितलं केस हार्डनिंग मध्ये आपण काय बघितलं की व्हेरियस टाइप्स ऑफ केस हार्डनिंग, दॅट इज कार्बोरायझिंग. आणि कार्बोरायझिंग मध्ये आपण बघितले टाईप: गॅस कार्बोरायझिंग, व्हॅक्यूम कार्बोरायझिंग, पॅक कार्बोरायझिंग, लिक्विड कार्बोरायझिंग. सो याच्यामध्ये आपण 4 टाईप बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये कार्बोरायझिंग का नेसेसरी आहे, कारण आपल्याला काय मिळणार आहे, डक्टिलिटी, टफनेस, हार्डनेस, स्ट्रेंथ आणि इंटरनल स्ट्रेसेस रिलीव्ह होणार आहेत. ओके, त्याच्यामध्ये एक पॅक कार्बोरायझिंग आहे, पहिला टाईप. त्यानंतर ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज बघितले, ऍप्लिकेशन बघितले. गॅस कार्बोरायझिंग, परत त्याचे पण आपण ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. नंतर लिक्विड कार्बोरायझिंग बघितलं आपण. ओके, लिक्विड कार्बोरायझिंग पण ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन आपण बघितले. ओके, सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.